हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत पफ स्लीव्ज डिझाईन। आता या स्लीव्जसाठी मी साडीचं एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे आणि साडीचा काठ आणि अस्तरचं कापड असं वापरून आपण ही स्लीव्ज डिझाईन बनवणार आहोत। तर आता हे साडीचं जे कापड मी घेतलेलं आहे स्लीव्जसाठी, त्याला मी अगोदर सेंटरला फोल्ड करून घेत आहे आणि सेंटरला एक कट देऊन घेणार आहे, कारण आपण ज्या प्लेट्सची मापं टाकणार आहोत तो सेंटरपासून चालू करणार आहोत। तर मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता सेंटरला दोन्ही बाजूने, खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने 2 कट देऊन घेत आहे। आता पुढच्या बाजूने कट देऊन सेंटरला कट देऊन झाल्यानंतर दोन्ही ज्या बाजू आहेत त्याला पण आपण कट देणार आहोत। तर दोन्ही बाजूकडून 5-5 इंचाचं मार्जिन सोडणार आहोत आणि मग सेंटरपासून पुढे प्लेट्सचं मार्जिन घेणार आहोत। आता जिथे सेंटर पॉईंट काढलेला आहे तिथून पुढे आपण 2-2 इंचावर मार्किंग करायचं आहे। इथे पाहू शकता मी 14 इंचावरती सेंटर 14 इंच ठेवला आहे आणि तिथून पुढे 2-2 इंचावर मार्किंग करत आहे। आता हे जे 2-2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे मी प्लेट्स टाकणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही। आता मी टेप बाजूला घेत आहे आणि जो सेंटर पॉईंट आहे त्यावरती बरोबर हे 2-2 इंचाच्या प्लेट्स अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घेत आहे। आता या प्लेट्स मी एकमेकांवरतीच व्यवस्थित टाकणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने एक प्लेट्स व्यवस्थित मार्जिन धरून एकमेकावरती व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेट्स आपण टाकलेल्या आहेत त्यांना शिलाई मारून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पिन वगैरे लावून घेऊ शकता, पण मी इथे डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहे। पाहू शकता तर डायरेक्ट शिलाई मारून झाली की दुसऱ्या बाजूनही सेम तेवढंच मेजरमेंट घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूनही 2-2 इंचाचं मार्जिन देत जवळजवळ 7 प्लेट्स येतील अशा पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं आहे। आता इकडे मी 2-2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इकडच्या बाजूनेही मी व्यवस्थित प्लेट्स टाकून घेत आहे। पाहू शकता तर या बाजूने प्लेट्स टाकून झाल्यानंतर मी शिलाई मारून घेणार आहे। आता खालच्या प्लेट्स टाकून तयार आहे, तर वरच्या बाजूनेही आपण प्लेट्स टाकणार आहोत। आता हे थोडंसं कापड सुळसुळीत असल्यामुळे प्लेट्स टाकायला थोडासा त्रास होईल। तुम्हाला हवं तर तुम्ही पिन वगैरे लावून घेऊ शकता, पण आता मी डायरेक्ट अशाच प्लेट्स जुळवून घेत आहे। आता सेंटरला आपण खालच्या बाजूने एकमेकांवरती प्लेट ठेवलेल्या आहेत, इथं मात्र जवळजवळ अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मग अशा प्लेट्स व्यवस्थित एकमेकांवरती सेट करून घ्यायच्या आहेत आणि मग शिलाई मारायची आहे। आता इकडच्या बाजूच्या प्लेट्स मी टाकून घेतल्या आहे। आता या मी शिलाई मारून घेते, म्हणजे या प्लेट्स बंद होऊन जातील। आता या बाजूच्या प्लेटही सेंटर मार्जिन पाहायचं आणि त्यापासून इकडे व्यवस्थित 2-2 इंचाचं मार्जिन ठेवतच प्लेट्स टाकायच्या आहेत। हे अशा पद्धतीने तुम्ही एक एक करून सर्व प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्या। पाहू शकता आता वरच्या प्लेट्सही टाकून झालेल्या आहेत। आता ह्या प्लेट्स तयार आहेत। आता आपण हे अस्तरला जोडून घेऊया। आता मी जे अस्तरवरती परफेक्ट कटिंग करून ठेवलेलं आहे त्यावरती मी अशा पद्धतीने या प्लेट्स ठेवत आहे। आता या प्लेट्स ठेवताना सेंटर कट व्यवस्थित डार्क करून घ्यायचा आहे, ज्यामुळे या प्लेट्स बरोबर सेंटरला आल्या पाहिजेत। सेंटर पॉईंटवरती सेंटर पॉईंट ठेवायचं आहे आणि मग स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे। आता खालच्या बाजूने मी अगोदर स्लीव्ज अस्तरला जोडून घेते। आता खाली आपण इथे लेस आहे, लेस लावणार आहे, त्यामुळे लेससाठी जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं सोडून वरच्या बाजूने प्लेट्स जोडून घ्यायच्या आहेत। आता हे ट्रान्सपरंट असल्यामुळे मी वरच्या बाजूनेच जोडत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही पिन वगैरे लावून वरच्या बाजूनेही अस्तरच्या बाजूकडूनही जोडू शकता। आता इथे शिलाई मारताना एकदा प्लेट्स व्यवस्थित पुन्हा सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि मग बरोबर जे खालचं अस्तरचं कापड आहे त्यावरती प्लेट्स व्यवस्थित ठेवून शिलाई मारायची आहे। इथे पाहू शकता व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आता खालच्या बाजूनेही परत लास्टपर्यंत शिलाई मारायची आहे। आता शिलाई मारून आपण प्लेट्स अस्तरला जोडून घेतलेले आहे। आता हे एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे, ज्या प्लेट्स टाकल्यानंतर एक्स्ट्राचं उरलेलं कापड, ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे। प्लेट्स टाकताना नेहमी एक्स्ट्राचं कापड 2 इंचापर्यंत घ्यायचं आहे, कारण प्लेट्स टाकल्यानंतर कापड थोडंसं कमी होतं, म्हणून एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे। आणि मग आता मी इथे हे कटिंग करून घेणार आहे एक्स्ट्राचं कापड। पाहू शकता आता हे कट झाल्यानंतर आपण लावणार आहोत इथे लेस। तर आता लेस लावताना पण
व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. आता खालच्या बाजूने हे किनार असल्यामुळे धागा निघण्याची तर शक्यता नाही, तर डायरेक्ट मी वरच्या बाजूने लेस लावते. तर लेस अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता व्यवस्थित फिनिशिंगसह लेस वरच्या बाजूने मी जोडून घेतलेले आहे. आता हीच लेसची जी शिलाई आहे त्यावरती तुम्ही हवं तर अजून एक शिलाई मारू शकता. आता खालच्या बाजूनही अशा पद्धतीने व्यवस्थित लेस जोडून घ्यायची आहे. फायनली इथे आपली स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही हवं तर बटन वगैरे लावू शकता. पाहू शकता इथे सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. हा असेल स्लीव्जचा फायनल लुक. तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा फिटिंगवरती शिलाई मारून दाखवते की शिलाई मारल्यानंतर ही स्लीव्ज कशी दिसेल. ही स्लीव्ज डिझाईनची पद्धत, स्टिचिंगची, कटिंगची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की स्लीव्ज डिझाईन कशी बनली आहे. आणि जर नवीन असताल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पाहू शकता ही स्लीव्ज डिझाईन अशी दिसेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.